आज मी काय करणार आहे? मी आरशात माझा चेहरा पाहिला. मी तोच रोहन आहे का? ज्याला संपूर्ण गल्लीत आज्ञाधारक मुलगा म्हणतात. आज मी माझ्या आईला कुठेतरी दूर अनोळखी लोकांमध्ये सोडून येण्याचा प्लॅन बनवला होता. समुद्राच्या लाटा आईच्या पायांवर आदळल्या, पण तिला थंडीचा भास झाला नाही. तिचे डोळे रिकामे होते, जणू स्मृतींबाहेर कुठेतरी भटकत होते. काही अंतरावर उभा असलेला तिचा मुलगा म्हणजे मी वारंवार घड्याळ पाहत होतो. घरी बायकोचा राग माझी वाट पाहत होता. किती वेळ आई आई करत राहणार? सकाळचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. एकतर मी किंवा तुमची आजारी आई. ही शेवटची चेतावणी होती. आई, इथे बस, मी लगेच येतो, मी आईला सांगितले. माझा आवाज थरथरला. आई शांतपणे वाळूवर बसली, जणू आदेश मान्य केला. जेव्हा घरी परतलो तेव्हा समुद्र मागे राहिला, पण पश्चाताप माझ्या सोबत आला. माझे नाव रोहन आहे. मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. तीच आई जिने मला वाढवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य, आपली तरुणाई आणि आपल्या प्रत्येक अपूर्ण इच्छांचा त्याग केला. पण आज मी तिला त्याच दारात उभी सोडून आलो होतो, जिथे ती मला ओझं वाटू लागली होती, अडथळा वाटू लागली होती. कथा इथून सुरू होत नाही, ती त्या वेळेपासून सुरू होते जेव्हा मी खूप लहान होतो आणि जगातील थंडी उष्णतेची मला काहीच जाणीव नव्हती. माझ्या आठवणींची पाने धूसर आहेत, पण आईचा तो उदास पण तेजस्वी चेहरा मला नेहमी आठवतो. जेव्हा मला भान आले तेव्हा मी स्वतःला एका कच्च्या घराच्या अंगणात पाहिले. आजोबा आजी फारच वयस्कर झाले होते आणि आई नेहमी कामात गुंतलेली असायची. कधी ती कपडे धुवायची तर कधी अंगण झाडायची. आई, का रडत आहेस? आजोबांनी काही म्हटले का? मी एकदा तिच्या मांडीवर डोके ठेवून विचारले होते. माझा छोटासा हात तिच्या गालांना स्पर्श करत होता. तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि उदास हास्य करून म्हटले की नाही माझ्या मुला, कोण रडत आहे? कदाचित तुझ्या डोळ्यात काही पडले असेल, म्हणून तुला वाटत असेल की माझे डोळे ओले आहेत. तुझी आई तर खूप आनंदी आहे की तिचा मुलगा तिच्या जवळ आहे. ती जितकी लपवायची तितकी मला जाणीव व्हायची की आम्ही इतर लोकांसारखे नाही आहोत. माझ्या वडिलांची सावली माझ्या डोक्यावरून तेव्हाच उठली जेव्हा मी फक्त 2 वर्षांचा होतो. कुटुंबियांनी विधवा आईला ओझं समजलं आणि लोभी काका व दगडी हृदयाच्या सावत्र आजीने आम्हाला घरातून बाहेर काढले. आश्रय मिळाला तो आईच्या माहेरच्या घरात, पण तिथेही गरिबीचे वास्तव्य होते. एक दिवस मी आजोबांना आईशी बोलताना ऐकले, मुली, आमच्या आयुष्याचा काय भरोसा? आज आहे उद्या नाही. तू अजून तरुण आहेस, आयुष्य नुकतेच सुरू झाले आहे, म्हणून लग्न कर, जेणेकरून तुझेही घर बसेल. एकटे आयुष्य काढणं सोपं नाही मुली. आईने त्या दिवशी पहिल्यांदा मोठ्या आवाजात पण स्पष्ट शब्दात उत्तर दिले की बाबा, माझा आधार माझा मुलगा होईल. मी त्याच्यासोबत आयुष्य घालवीन, पण आता कोणत्याही दुसऱ्या पुरुषाचे नाव माझ्यासोबत जोडणार नाही. मला भीती वाटते की सावत्र वडील म्हणून मी रोहनशी नीट वागू शकणार नाही किंवा कुणी त्याला त्याच्या हक्काचे प्रेम देणार नाही. हे सगळे विचार मला खूप विचित्र वाटत आहे. त्याची काय चूक आहे की माझ्यामुळे तो आपल्या माणसांमध्ये असूनही अनोळखी वाटेल? मी त्याला अनाथ असल्याची भावना येऊ देणार नाही. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. आईने आपली तरुणाई पूर्णपणे जणू कुठेतरी दफन केली होती. ती फक्त 25 वर्षांची होती जेव्हा विधवा झाली होती, पण तिने माझ्यासाठी प्रत्येक सोय, प्रत्येक नातेसंबंध नाकारला. रोहन बेटा, आज तुझ्या आजोबांची तब्येत जास्त खराब आहे, तू घरीच राहा, मी जरा कामावरून येते. आईने आपला हात माझ्या डोक्यावर ठेवत म्हटले. तिच्या आवाजात कमजोरी होती, पण धैर्य डोंगरासारखे होते. तिच्या हातांवर त्या खुणा होत्या ज्या इतरांच्या घरात भांडी धुणं करण्यामुळे पडल्या होत्या. ती पूर्ण दिवस लोकांच्या घरात मेहनत करायची, जेणेकरून माझ्या शाळेची फी भरता येईल.
आजोबांच्या मृत्यूनंतर तर जणू परिस्थितीने आम्हाला भिंतीला लावले होते. आजीही बिछाण्याशी लागली होती, पण आईने धैर्य सोडले नाही. ती स्वतः आजारी पडायची. तिला अनेकदा डोक्यात खूप जोराचं दुखणं असायचं, पण ती कधीही औषध घ्यायची नाही. काही झाले नाही बेटा, थोडी चहा पिऊन घेईन तर बरी होईल. हे पैसे ठेव, उद्या तुझी शाळेची ट्रीप आहे ना, तिथे कामी येतील. ती नेहमी असेच म्हणायची. पण माझ्यासाठी ती एकापेक्षा एक चांगली बुटं कपडे नेहमी वेळेवर आणायची. मला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. एकदा मला खूप ताप आला तर ती संपूर्ण रात्र माझ्या डोक्याजवळ बसून राहिली. थंडीच्या कडाक्याच्या रात्री तिच्याजवळ अंग झाकण्यासाठी गरम कपडेही नव्हते, पण ती मला आपल्या उबदार कुशीत लपवून ठेवायची. आई, तू झोप, मी ठीक आहे. आता ताप कमी झाला आहे. मी काळजी करत म्हटले होते. जेव्हा तू बरे होशील मुला, तेव्हा मला झोप येईल ना. रोहन, तूच तर माझे सर्व काही आहेस. माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई, माझा अभिमान. फक्त तू शिकून मोठा माणूस हो, माझा सारा थकवा उतरेल. तिने माझ्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला. त्यावेळी मला वाटायचे की मी माझ्या आईशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही. मी तिचा हात धरून झोपायचो की कुठे ती मला सोडून जाणार नाही. मग मी शिकून एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोझिशनवर काम करू लागलो. आता परिस्थिती बदलली होती. आम्ही आजोबांच्या त्या जुन्या कच्च्या घराची दुरुस्ती करून एक नवीन आणि भव्य घर बांधले होते. आता मी यशस्वी तरुण झालो होतो. माझा एकमात्र उद्देश आईला ते सर्व सुख देणे होता ज्यांचा तिने माझ्यासाठी त्याग केला होता. आता तुला कोणाच्याही घरात काम करायची गरज नाही. आई, तू फक्त आराम कर आणि मी तुझी सेवा करेन. मी प्रेमाने तिचा हात धरून म्हटले. आईच्या डोळ्यात आनंदाचे तारे चमकले. बेटा, तू यशस्वी झालास. माझ्या वर्षानुवर्षाच्या प्रार्थना देवाने मान्य केल्या. आता फक्त माझी एकच इच्छा आहे की या घरात एक चांगली सून यावी, जी या रिकाम्या घराला आनंदाने भरून टाकेल, जेणेकरून माझी समाधानाने मरण्याची इच्छा पूर्ण होईल. मी कंपनीत नोकरी करत असतानाच मला शिवानी आवडली. ती सुंदर, शिकलेली आणि उच्च विचारांची मुलगी होती. जेव्हा मी आईजवळ माझ्या पसंतीचा उल्लेख केला, तेव्हा तिने एक क्षणही विचार केला नाही. आजारी असूनही ती दुसऱ्याच दिवशी नातं घेऊन शिवानीच्या घरी पोहोचली. रोहनची पसंत माझी पसंत आहे, असं म्हणत आईने आनंदाने शिवानीच्या डोक्यावर हात फिरवला आणि आपल्या सोन्याच्या बांगड्या तिला घातल्या. लग्नाची तयारी सुरू झाली. आईने स्वतःसाठी एक नवी साडीही विकत घेतली नाही. तिने तीच जुनी रेशमी साडी जी वर्षांपूर्वी एखाद्या लग्नात घातली होती, तीच धुवून इस्त्री करून घेतली. हा तर माझ्या मुलाचा आनंद आहे. भले यात माझ्यावर खर्च का? मी कपड्यांचे काय करणार? तू सुनबाईसाठी चांगले दागिने बनव. ती अजून नवीन आहे, तिला सर्व चांगलं वाटलं पाहिजे. ती प्रत्येकाला हे सांगत राहायची. पण याच दरम्यान आईची तब्येत बिघडू लागली. वर्षानुवर्षांची मेहनत, चांगले अन्न न मिळणे आणि शांतपणे सर्व सहन करण्यामुळे डिप्रेशनने तिच्या मनावर परिणाम करायला सुरुवात केली होती. लग्नाच्या काही दिवस आधीच तिला पहिला झटका आला. ती अचानक सर्व काही विसरली. इतकेच काय, मलाही ओळखण्यास नकार दिला. तू कोण आहेस? माझ्या खोलीत का घुसलास? बाहेर जा इथून, ती ओरडू लागली. तिच्या डोळ्यातील ममता गायब होती. तिथे फक्त भीती आणि अनोळखीपणा होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की हे डिमेन्शिया आहे, जे भयंकर मानसिक औषधे आणि जुन्या आघातांचा परिणाम आहे. भीतीच्या स्थितीत त्या सर्व विसरतात, पण जेव्हा त्या बऱ्या होतात तेव्हा त्यांना आपल्या आजाराची जाणीवही होत नाही. त्या पुन्हा त्या प्रेम करणाऱ्या आई बनतात. लग्न झाले. शिवानी घरात आली. सुरुवातीचे काही महिने कसे तरी गेले, पण नंतर आईचे झटके हळूहळू वाढू लागले. ती कधी स्वयंपाकघरात जळता गॅस उघडा सोडून देत, तर कधी मध्यरात्री घराचे मुख्य गेट उघडून गल्लीत निघून जात.
तर कधी शिवानीला पाहून आरडाओरडा करत की ही चोर आहे. रोहन, ही काय गंमत आहे? तुमच्या आईने आज पुन्हा माझे कपडे कपाटातून काढून अंगणात फेकले आणि म्हणू लागल्या की हे कोणाचे तरी कपडे आहेत. मी हे सर्व आणखी सहन करू शकत नाही. शिवानीने रागाने गरजत म्हटले. शिवानी, प्लीज यार, ती आजारी आहे. ती जाणून बुजून असे करत नाही. तू थोडे धैर्य ठेव. मी तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न केला. कसं धैर्य ठेव रोहन? मी इथे तुझी पत्नी बनून आले होते, कोणाची नर्स बनून नाही. लोक घरात येतात तेव्हा मला लाज वाटते की माझी सासू मानसिक रुग्ण आहे. मोहल्ल्यातले लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. मला वाटते की त्यांच्यासोबत राहत राहत मी स्वतःच वेडी होईन. एकतर त्यांना एखाद्या वेड्याच्या दवाखान्यात पाठवा, नाहीतर मीच निघून जाते. शिवानीचे शब्द विषाने भरलेले होते. हळूहळू शिवानीच्या रोजच्या तक्रारींनी माझ्या मनात जागा बनवायला सुरुवात केली. मी जेव्हा ऑफिसातून थकून यायचो तेव्हा शिवानीच्या तिखट बोलण्यांचा आणि टोमण्यांचा सामना करावा लागे. मोहल्ल्यातल्या लोकांच्या विचित्र नजरा मला ओझं वाटू लागल्या होत्या. मला जाणवू लागले की माझी प्रगती, माझी तरुणाई, आयुष्याची शांतता आणि माझे चमकणारे भविष्य त्या आजारी महिलेमुळे धोक्यात आले आहे. ती महिला जिने मला जन्म दिला होता, आता ती मला शत्रू वाटू लागली होती. शेवटी तुम्ही काय उपाय काढला आहे? शिवानीने विचारलं. तेव्हा मी म्हणालो की शिवानी, मी तिला कुठेही पाठवू शकत नाही. लोक बोलतील. आता तूच सांग, याचा काय उपाय आहे? ती म्हणाली. उपाय तर खूप साधा आहे. त्यांना कुठेतरी दुसऱ्या शहरात नेऊन सोडून ये, जिथे कोणी त्यांना ओळखत नसेल आणि त्यांचा काही पत्ताही मिळणार नाही. जर त्या इथे राहिल्या तर आपले आयुष्य नरक बनेल. पहा रोहन, आपल्याला आपले आयुष्य जगायचे आहे. आपल्याला आपल्या भविष्याबद्दल विचार करायचा आहे. किती दिवस हे ओझं वाहत राहणार? शिवानीने माझ्या खांद्यावर डोके ठेवून हळू आणि स्पष्ट स्वरात म्हटली. त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकलो नाही. अंतकरणाचा आवाज मोठा होता, पण पत्नीचे प्रेम आणि शांततेने भरलेले आयुष्य जगण्याची इच्छा त्यापेक्षा अधिक शक्तिशाली सिद्ध होत होती. मी निर्णय घेतला की मी आईला एखाद्या अशा ठिकाणी सोडून येईन जिथून ती कधी परत येऊ शकणार नाही. सुरतचा समुद्र किनारा या कामासाठी उत्तम होता. तिथे खूप गर्दी असायची आणि आईला अनेकदा दिवसाच्या वेळीच झटके यायचे. आज तोच दुर्दैवी दिवस होता. मी आईला खोटे सांगितले की आपण फिरायला जाणार आहोत. ती लहान मुलांसारखी आनंदी होती. तिने ती जुनी रेशमी साडी घातली होती. रोहन बेटा, खरंच तू मला समुद्र दाखवायला नेत आहेस? तू किती चांगला मुलगा आहेस. तिने निरागसपणे माझा हात धरून विचारले. हो आई, तू बरेच दिवस घरात बंद होतीस. आज आपण खूप फिरू. मी तिच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत न करता नजर चोरून म्हटले. आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोचलो. तिथे लोकांची खूप गर्दी होती. समुद्राच्या लाटा गोंधळ करत होत्या. मुले आपल्या आई वडिलांसोबत वाळूचे घर बांधत होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, पण माझ्या छातीत एक भयानक शांतता पसरली होती. मी आईचा हात घट्ट धरला होता, पण जसं आम्ही गर्दीमध्ये पोचलो तसं मला जाणवलं की आईचा हात सैल पडत आहे. तिच्या नजरा भटकू लागल्या. तोच खास प्रकारचा झटका आता तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. रोहन, हे कुठे आलो आपण? हे इतके लोक कोण आहेत? माझे घर कुठे आहे? तिच्या आवाजात भीती आणि अस्वस्थता होती. हाच तो क्षण होता ज्याची मी वाट पाहत होतो. मी हळूहळू पण जाणून बुजून आपला हात तिच्या हातातून सोडवला. ती एक क्षण थांबली. कदाचित तिला जाणीव झाली होती की तो आधार गेला आहे ज्यावर ती आत्तापर्यंत टिकून होती. रोहन बेटा, कुठे गेलास तू? माझा हात धर. इथे खूप गर्दी आहे. मी हरवून जाईन. मला भीती वाटत आहे रोहन. ती वेड्यासारखी चारही बाजूला पाहू लागली. मी मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही.
मी वेगाने लोकांच्या गर्दीतून पुढे जात राहिलो. माझ्या चेहऱ्यावरून थंड घाम वाहत होता. हृदय इतक्या जोरात धडकत होते की जणू छाती फाडून बाहेर येईल. मागून तिचा दुःखद आवाज अजूनही ऐकू येत होता. रोहन बेटा, माझे बोलणे ऐक. मला एकटे सोडू नको. पण मी पळतच राहिलो. मी माझ्या आईला, माझ्या आयुष्याला त्या निर्दयी गर्दी आणि लाटांच्या कृपेवर एकटे सोडून आलो होतो. मी गाडीत येऊन बसलो तेव्हा माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. मी परत माझ्या शहरात आलो, पण माझे हृदय अजूनही तिथेच त्या समुद्राच्या गरम वाळूवर भयंकर तडफडत होते. घरी पोचल्यावर जेव्हा मी शिवानीला सांगितले तेव्हा तिच्या डोळ्यात विजय भरलेली चमक होती. चांगलं आहे, आता आपण शांततेने जगू शकू. आपण हे घरही लवकरच बदलू, जेणेकरून जर त्यांनी कधी इथे परत यायचे ठरवले तरी त्यांना आपला काही मागमूसही मिळणार नाही. शिवानी भविष्याचे रंगीत प्लॅन बनवू लागली. मी शांतपणे डोके झुकवले. मला त्यावेळी हे माहीत नव्हते की ज्या शांततेसाठी मी माझ्या आईचा सौदा केला आहे, ती शांतता माझ्या मृत्यूपर्यंतही माझ्या आयुष्यात कधी परत येणार नाही. मी अशा अग्नीला आव्हान दिले होते जी मला आणि माझ्या पिढीला जाळून टाकणारी होती. समुद्राची ती गरम वाळू आणि लाटांचा गोंधळ माझ्या कानात किंचाळत घुमत होता. आईला सोडून घरी येण्यापर्यंतचा हा जो प्रवास मी केला होता तो एखाद्या निर्जीव प्रेतासारखा केला होता. पण शिवानी खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप किंवा खेद नव्हता, तर एक विचित्र असा आनंद होता. शांततेचं तर माहीत नाही शिवानी, पण मला तर असं वाटतंय की जणू मी माझाच एखादा भाग तिथे सोडून आलो आहे. मी खिडकीतून बाहेर पाहत म्हटले. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या मला अशा वाटत होत्या की जणू त्या सर्व माझ्यापासून दूर पळत होत्या. इथे फक्त थंड जाणीव आहे. काही दिवस गेले की स्वतःच तुमचं मन लागेल. मी तर बरोबरच म्हणत होते ना, एका मानसिक रुग्णासोबत संपूर्ण आयुष्य घालवणे ही काही गंमत नाही. शिवानीने निष्काळजीपणाने खांदे उडवले आणि मोबाईल फोनमध्ये व्यस्त झाली. आता हे घर मला कापायला धावत होते. ते अंगण जिथे आई नेहमी बसलेली असायची आता पूर्ण रिकामे होते. स्वयंपाकघरातून तिच्या खोकल्याचा आवाज येत नव्हता आणि ना कोणी मला हे सांगणारा होता की रोहन बेटा, हात तोंड धुवून घे, मी तुझ्यासाठी पराठे बनवून आणले आहेत. मी आईच्या आठवणी हरवलेलो असताना शिवानी तेथे आली आणि म्हणाली की रोहन, उभे का राहिले आहात? लवकर आपले सामान पॅक करा, आपल्याला उद्याच इथून निघायचे आहे. शिवानीने खोलीत जाताना मला निर्देश दिले. पण इतक्या लवकर काय आहे शिवानी? आता तर मी परतलो आहे. मी आश्चर्याने तिला पाहिले. तुम्हाला समजत नाहीये. जर उद्या त्यांची तब्येत ठीक झाली आणि कोणीतरी त्यांना ओळखून इथे पोचवले तर आपल्याला पुन्हा हे शहर सोडावे लागेल. किमान हे घर तरी बदलावे लागेलच ना, जेणेकरून त्यांना आपला काही मागमूस न मिळो. शिवानीची योजना इतकी खोल होती की मी थक्क झालो. पुढचे 24 तास मी एखाद्या रोबोटसारखे घालवले. मी घराचे सर्व सामान गोळा केले. आईच्या वस्तू एका कोपऱ्यात ढीक करून ठेवल्या. तिचा तो जुना बॉक्स तसाच पडला होता, ज्यात ती आपली संपूर्ण दुनिया लपवून ठेवत होती. माझे मन म्हणत होते की त्याला तसंच सोडून दे, पण नंतर विचार केला की त्यात आजोबा आजींचे काही जुने फोटो असतील, म्हणून त्यालाही गाडीत ठेवले. मग आम्ही आमचा जुना मोहल्ला सोडला आणि शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक नवीन घर भाड्याने घेतले. हे घर मोठे होते, नवे होते आणि शिवानीच्या पसंतीचे होते. पण इथल्या हवेत तो आपलेपणा नव्हता जो आजोबांच्या घरात होता. पहा रोहन, हे स्वयंपाकघर किती चांगले आहे. आता मला कोणाच्याही हस्तक्षेपाची भीती उरणार नव्हती. नव्या घराच्या भिंतींकडे पाहताना शिवानी आनंदाने हरखून गेली होती. हो, खूप छान आहे, मी अनुत्साहाने पुटपुटले. माझी नजर वारंवार दाराकडे उठत होती. जणू मला आशा होती की आत्ता आई आत येईल आणि म्हणेल की रोहन, हे नवे घर तर खूपच सुंदर आहे.
रात्र झाली तेव्हा झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसाचे प्रत्येक थेंब जणू माझ्या अंतःकरणावर टकटक करत होते. मला आठवले की आईला पावसाची खूप भीती वाटायची. ती म्हणायची की जेव्हा ढग गरजतात तेव्हा मला वाटते की देव आपल्यावर नाराज होत आहे. ती यावेळी कुठे असेल? कोणीतरी तिला आधार दिला असेल का? तिने काही खाल्ले पिल्ले असेल का? हे सर्व प्रश्न माझ्या मनात हातोड्यासारखे आपटत होते. अचानक शिवानीचा आवाज आला. रोहन, तुम्ही अजून जागे आहात? काय विचार करत आहात? काही नाही शिवानी, फक्त नवे ठिकाण आहे ना म्हणून झोप येत नाही. मी कूस बदलली. पहा, जर तुम्ही अजूनही त्या महिलेबद्दल विचार करत असाल तर हा तुमचा मूर्खपणा आहे. त्यांचे जे व्हायचे होते ते झाले आहे. आता आपल्याला आपल्या मुलाची काळजी करायची आहे. शिवानीने कडक स्वरात म्हटले. आमचा 5 वर्षांचा मुलगा राहुल दुसऱ्या खोलीत झोपला होता. वेळ जात होता. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलू लागले. मी स्वतःला कामात इतकं व्यस्त केलं की विचार करण्याचा वेळच मिळत नव्हता. शिवानी आनंदी होती. ती आता आपल्या मनासारखे आयुष्य जगत होती, पार्टी करत होती आणि मैत्रिणींसोबत फिरत होती. पण माझ्या आत एक रिकामेपणा वाढत चालला होता. एक दिवस मी ऑफिसातून परत आलो तेव्हा पाहिले की राहुल अंगणात एकटा बसला आहे आणि एका जुन्या डब्यासोबत खेळत आहे. बेटा, हे काय आहे? मी त्याच्या जवळ बसत विचारले. पप्पा, हे त्या जुन्या बॉक्समधून निघाले आहे जो स्टोरूममध्ये ठेवला होता. राहुलने निरागसपणे उत्तर दिले. माझे हृदय जोरात धडधडले. मी स्टोरूमकडे धावलो. तिथे आईचा तो बॉक्स उघडा पडला होता. शिवानीने कदाचित स्वच्छतेदरम्यान त्याला तिथून काढून अंगणात ठेवले होते, जेणेकरून त्याला भंगारवाल्याला द्यावे. मी बॉक्स जवळ बसलो. त्यातून तोच जुना सुगंध येत होता जो आईच्या कपड्यातून यायचा. मी बॉक्समध्ये हात घातला. सर्वात वर तिची ती जुनी माळ पडली होती, जिचे मणी सतत जप करण्याने घासले गेले होते. खाली तिचे काही जुने कपडे होते. रोहन, तुम्ही हे काय करत आहात? मी म्हणाले होते ना की हे भंगार आहे, काढून टाका याला, यामुळे घरात वास येतोय. शिवानीने स्टोअरच्या दारात उभी राहून नाक मुरडत म्हटले. शिवानी, हे भंगार नाही तर माझ्या आईची निशाणी आहे. मी पहिल्यांदा दाबलेल्या ओठांनी उत्तर दिले. निशाणी? ती महिला स्वतः एक ओझं होती आणि तुम्ही त्यांच्या जुन्या वस्तू सांभाळून ठेवत आहात. फेकून द्या याला, शिवानीने ओरडत म्हटले. नाही शिवानी, हे इथेच राहील. मी बॉक्स बंद केला पण माझा हात थरथरत होता. त्याच रात्री मला एक विचित्र स्वप्न पडले. मी पाहिले की मी समुद्र किनाऱ्यावर उभा आहे आणि समुद्राच्या लाटा खूप उंच होत आहेत. आई दूर उभी आहे आणि तिने तिचा हात माझ्या दिशेने पुढे केला आहे. ती काहीतरी बोलत आहे पण लाटांच्या गोंधळात तिचा आवाज ऐकू येत नाहीये. मी तिच्याकडे धावू इच्छित होतो पण माझे पाय वाळूत रुतले होते. अचानक एक प्रचंड लाट आली आणि तिला वाहून घेऊन गेली. मी ओढून उठून बसलो. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजलेले होते. शिवानी माझ्या शेजारीच शांततेत झोपली होती. मी उठून स्वयंपाकघरात आलो आणि पाणी प्यायलो. माझे अंतःकरण मला आता शिव्या देत होते. ते सर्व क्षण जेव्हा आईने उपाशी राहून मला खाऊ घातले होते, जेव्हा तिने आपला आजारपण लपवून माझ्या आनंदाची काळजी घेतली होती, सर्व एक चित्रपटासारखं माझ्या डोळ्यांसमोर चालू लागलं. हे मी काय केलं? मी इतका दगडी हृदयी कसा झालो? मी डोके धरून तेथेच खुर्चीवर बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी निश्चय केला की मी त्याच ठिकाणी पुन्हा जाईन आणि आईला शोधेन. मी शिवानीला काहीही सांगितले नाही आणि ऑफिसचा बहाणा करून घरातून निघालो. अनेक तासांचा प्रवास करून मी समुद्राच्या त्याच किनाऱ्यावर पोचलो. मला ते ठिकाण मिळाले जिथे मी तिला सोडले होते. तिथे असलेल्या दुकानदारांना, घोडेवाल्यांना आणि उंटवाल्यांना तिच्याबद्दल विचारले. भाऊ, इथे एक वृद्ध महिला होती जिची मानसिक स्थिती ठीक नव्हती.
तुम्ही त्यांना पाहिले आहे का? मी एका चहावाल्याला विचारले. साहेब, इथे तर रोज हजारो लोक येतात. आम्हाला काय माहिती कोणती वृद्ध महिला होती. त्याने निष्काळजीपणे उत्तर दिले. मी अनेक तास तिथे घालवले. प्रत्येक चेहऱ्यात आपल्या आईला शोधले, पण ती कुठेही नव्हती. तिथली गर्दी पाहून मला जाणीव झाली की मी तिच्यासोबत किती मोठा अन्याय केला होता. ती तर या शहरापासून अनोळखी होती. ती कुठे गेली असेल? मी निराश होऊन घरी परतलो. शिवानीला माझे हे वर्तन विचित्र वाटू लागले होते. रोहन, तुम्ही आजकाल खूप बदललेले दिसत आहात. काय गोष्ट आहे? तिने एका संध्याकाळी चहा पीत विचारले. काहीही नाही, फक्त कामाचा प्रेशर खूप आहे, मी छोटेसे उत्तर दिले. पहा, जर तुम्ही अजूनही या गोष्टीला घेऊन बसला असाल तर हे फालतूचे आहे. राहुल मोठा होत आहे. आपल्याला त्याच्या शाळेसाठी पैसे जमा करावे लागतील. आपल्याला आपली गाडी ही दुसरी घ्यायची आहे. या फालतूच्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. शिवानीने मला सल्ला दिला. जणू ती मला आयुष्याचा खरा अर्थ समजवत होती. मी शिवानीकडे पाहिले. ती किती सुंदर होती, पण तिच्या आतली ममता आणि सहानुभूती जणू मेली होती. काय मीही तिच्यासारखा झालो होतो? काय एका महिलेच्या प्रेमात मी देवालाही विसरलो होतो? त्याच रात्री मी एक निर्णय घेतला. मी आता शांत बसणार नाही. मी माझ्या आईला शोधूनच राहणार. मला आपली संपूर्ण संपत्ती लुटावी लागली तरी. पण एक गोष्ट मला खूप त्रास देत होती. एक विचित्र असा प्रश्न ज्याचं अजून उत्तर मिळालं नव्हतं. जेव्हा मी आईला सोडलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक विचित्र अशी शांतता होती. काय तिला आधीच माहीत होतं का की मी हे करणार आहे? हा प्रश्न मला अस्वस्थ करत होता. मी विचार केला की कदाचित आईच्या त्या बॉक्समध्ये एखादी अशी वस्तू असेल जी मला तिच्याबद्दल काही सांगू शकेल. मी पुन्हा स्टोरूममध्ये गेलो आणि बॉक्स उघडला. यावेळी मी एक एक कपडा लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. तिथे तिची ती साडीही होती जी तिने माझ्या लग्नात घातली होती. मी ती उचलली तेव्हा ती मला खूप जड वाटली. त्यात काहीतरी होते. मी साडीच्या कपड्याचे थर उघडले तेव्हा माझे डोळे विस्फारले गेले. त्या साडीच्या आत एक छोटीशी पर्स लपवलेली होती. तीच पर्स जी आई नेहमी आपल्या पदरात बांधून ठेवत होती. मी पर्स उघडली तेव्हा त्यात काही जुने नोट्स, माझ्या बालपणीचा एक फोटो आणि एक कागद निघाला. तो कागद कोणताही साधा कागद नव्हता, तर एक वसियतनामा होता, जो आजोबांनी मृत्यूपूर्वी आईच्या नावे केला होता. त्यात लिहिले होते की आजोबांचे ते घर जे मी पुन्हा बनवले होते ते खरं तर कायद्याने आईच्या नावावर होते. मी तर फक्त त्याची दुरुस्ती करवली होती, पण त्याची खरी मालकीण आईच होती. माझे डोके चक्रावू लागले. जर ते घर आईचे होते तर मी तिला तिच्या स्वतःच्या घरातून बेदखल केले होते. मी शिवानीच्या सांगण्यावर तिचा अधिकार हिरावून घेतला होता. रोहन, तुम्ही पुन्हा हे भंगार घेऊन बसला आहात? शिवानीच्या आवाजाने मला दचकवले. मी लगेच वसियतनामा लपवलं. शिवानी, जर आई परत आली तर काय तू तिला स्वीकारशील? मी तिच्या डोळ्यात पाहून विचारले. कधीही नाही. ते पान बंद झाले आहे रोहन. त्याला पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करू नका. शिवानी रागाने बोलली आणि तिथून निघून गेली. मी तिथे अंधारात बसून राहिलो. मला आता जाणीव झाली की मी फक्त माझ्या आईला सोडले नव्हते, तर माझ्या प्रत्येक गोष्टीला धोक्यात टाकले होते. तो बॉक्स माझ्यासाठी फक्त एक बॉक्स नव्हता, तर रहस्याचं एक असं पुस्तक होतं ज्याचं प्रत्येक पान मला गुन्हेगार सिद्ध करत होतं. पण अजून खरी परीक्षा बाकी होती. ती चिठ्ठी जी आईने माझ्यासाठी लिहिली होती ती अजून माझ्या समोर आली नव्हती. मला माहीत नव्हते की आईने माझ्या प्रत्येक हेतूला आधीच ओळखले होते. ती मानसिक रुग्ण नक्कीच होती, पण एका आईची ममता कधीही आजारी होत नाही. मी बॉक्स पुन्हा बंद केला, पण माझा आत्मा कुठेतरी भटकत होता. मला वाटत होते की आई कुठे जवळच आहे आणि मला पाहत आहे. मला माफ कर आई. माझ्या ओठातून एक दबलेला आवाज निघाला.
बाहेर रात्रीचा अंधार गडद झाला होता आणि माझ्या पापांचं ओझंही. आता मला त्या मार्गावर चालावं लागणार होतं जिथे फक्त पश्चातापच होता, पण शेवट कुठे आहे याचा काहीच पत्ता नव्हता. आता माझ्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू होणार होती. वेळ आपल्या वेगाने जात होता, पण माझ्यासाठी जणू घड्याळे थांबली होती. नव्या घराच्या अडचणी, महाग फर्निचर आणि शिवानीचे हास्य, हे सर्व मिळूनही माझ्या आतल्या रिकामेपणाला संपवू शकत नव्हते, जो आईच्या जाण्यानंतर निर्माण झाला होता. मी अनेकदा रात्री उठून अंगणात बसत असे आणि तासन तास त्या भिंतींकडे पाहत राहत असे, जिथून पक्षी उडून कुठेतरी दूर जात. रोहन, तुम्ही इथे येऊन का बसला आहात? काय तुम्हाला आपल्या आरोग्याचा काही विचार नाही? शिवानीने अंगणात येत झुंजारून विचारले. तिच्या आवाजात आता ते प्रेम नव्हते, फक्त एक कंटाळा होता. आरोग्य शिवानी? काय तुला कधी जाणवते का की या घरात आपण 3 नाही तर 4 लोक राहत होतो? मी रिकाम्या नजरेने तिला पाहिले. माझ्या डोळ्यांच्या आसपास काळे घेरे उमटले होते. तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे? पहा रोहन, आईचा काही इलाज नव्हता. तुम्ही व्यर्थ गेलेल्या गोष्टींसाठी आपले आयुष्य बर्बाद करत आहात. शिवानी निष्काळजीपणे बोलली आणि केस नीट करू लागली. तिला आता फक्त आपली सुंदरता आणि सोशल पार्टींची काळजी होती. ती व्यर्थ गेलेली गोष्ट नाही शिवानी, ती माझी आई होती. मी हळू आवाजात म्हटले. माझ्या आत एक विचित्र अस्वस्थता वाढत होती, जणू काहीतरी मला आतून खात होते. दिवस जाण्याबरोबर माझी स्थिती बदलू लागली. ऑफिसात काम करताना मी अनेकदा हरवून जायचो. एकदा तर बॉसने मला फाईल देताना 3 वेळा हाक मारली, पण मी कुठेतरी दुसरीकडेच होतो. मला असं वाटायचं की जणू कोणीतरी मला हाक मारत आहे, रोहन बेटा, माझा हात धर. एके संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा राहुल अंगणात एकटा बसून रडत होता. त्याच्या गुडघ्याला लागले होते आणि रक्त वाहत होते. शिवानी खोलीत कोणाशी तरी फोनवर हसत हसत बोलत होती. शिवानी, राहुलला लागले आहे आणि तू इथे फोनवर बोलत आहेस. मी रागाने ओरडून म्हटले. माझ्या हातला लावा आज फुटला होता. अरे तर काय झाले? मुले तर पडतच असतात. तुम्ही इतके त्रास का करून घेत आहात? शिवानीने फोन बाजूला न करताच उत्तर दिले. तिच्या थंड आवाजाने माझे हृदय चिरले. मी राहुलला मांडीवर घेतले आणि त्याची जखम स्वच्छ करू लागलो. अचानक माझ्या मनात एक चित्र तरंगले. बालपणी जेव्हा मला लागायचं तेव्हा आई तडफडून उठायची. ती स्वतः उपाशी झोपायची, पण माझ्या जखमेवर पट्टी बांधण्यासाठी शेजारून मलम मागून आणायची. पप्पा, तुम्ही का रडत आहात? राहुलने निरागसपणे माझे अश्रू पुसत विचारले. काही नाही मुला, फक्त डोळ्यात काही पडले आहे. मी त्याला छातीशी लावले. त्या क्षणी मला जाणीव झाली की ममता म्हणजे काय, आणि मी आपल्या संततीला इतक्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादापासून वेगळे केले होते. त्याच रात्री मला पहिला झटका आला. मी झोपलो होतो की अचानक मला वाटले जणू खोलीत धूर भरला असेल. मी घाबरून उठून बसलो आणि इकडे तिकडे धावू लागलो. मला माझे नाव, माझे घर, इतकेच काय शिवानीचा चेहरा देखील अनोळखी वाटू लागला. तू कोण आहेस? मी इथे कसा आलो? माझी आई कुठे आहे? मी शिवानीला झटकून विचारले. माझ्या आवाजात एक विचित्र भीती होती. रोहन, हे काय बोलत आहात? शुद्धीत या. मी शिवानी आहे, तुमची पत्नी आहे. ती भयंकर घाबरली होती. काही मिनिटांनंतर जेव्हा मी सामान्य झालो, तेव्हा मला आठवत नव्हते की मी काय बोललो होतो, पण शिवानीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हा अगदी तोच आजार होता जो आईलाही झाला होता. पश्चातापाने माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम करायला सुरुवात केली होती. डॉक्टरांनी याला ट्रॉमॅटिक स्ट्रेस म्हटले, पण मी जाणतो की ही पश्चातापाची सुरुवात होती. रोहन, तुम्ही ठीक आहात ना? काल रात्री तुम्ही खूप विचित्र गोष्टी बोलत होता. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी शिवानीने संकोचात विचारले. मला काहीही आठवत नाहीये शिवानी, फक्त असं वाटतंय
की माझे मन दोन भागात विभागले गेले आहे. एक भाग भूतकाळात भटकत आहे आणि दुसरा अजूनही घाबरलेला आहे. मी चहाचा कप हातात घेत म्हटले, माझे हात हलके हलके थरथरत होते. पहा, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. आपण काही दिवसांसाठी शहराबाहेर जाऊ. शिवानीने सल्ला दिला. पण मी जाणत होतो की ती स्वतः त्या वातावरणातून पळू इच्छित होती. काही दिवसांनी मी पुन्हा सुरतला गेलो. यावेळी मी कोणालाही काही सांगितले नाही. समुद्र किनाऱ्यावर तीच गर्दी, त्या लाटा, सर्व काही तसेच होते. मी तासन तास त्या जागी उभा राहिलो जिथे मी शेवटच्या वेळी आईचा हात सोडला होता. भाऊसाहेब, तुम्ही इथे रडत आहात? कोणाला शोधत आहात का? एका वृद्ध उंटवाल्याने मला विचारले. त्याच्या डोळ्यात सहानुभूती होती. हो, माझी आई ते हरवली आहे, मी भरल्या आवाजात उत्तर दिले. साहेब, इथे जो हरवतो तो पुन्हा मिळत नाही. एकतर समुद्र त्याला घेऊन जातो किंवा हे गर्दीने भरलेले शहर. पण एक आजी होती, काही महिन्यांपूर्वी इथे बसून रडत होती. त्यांना काही लोक सोबत घेऊन गेले. त्याने धुसर आठवणीत जोर देत म्हटले. कोणते लोक? कुठे घेऊन गेले? मी तळमळून त्याचा खांदा पकडला. माहीत नाही, एक गाडी आली होती. कदाचित एखाद्या वृद्ध आश्रमातील लोक असतील, त्याने निराशेने म्हटले. मी सुरतच्या प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक वृद्धाश्रमात, प्रत्येक पोलीस स्टेशनचे चक्कर मारले. मी आईचा फोटो दाखवत होतो, हातपाय जोडत होतो, पैसे देण्याची ऑफर देत होतो. पण प्रत्येक ठिकाणी उत्तर एकच होते की अशा खूप महिला येतात, तुमच्याकडे काही ठोस खूण आहे का? मी तुटून गेलो होतो. जेव्हा मी परत माझ्या शहरात आलो तेव्हा शिवानीशी माझं भांडण वाढलं. ती माझ्या या स्थितीने त्रासली होती. रोहन, मी आता या वेडेपणाला आणखी सहन करू शकत नाही. तुम्ही सतत आपल्या आईचा राग आवळत राहता. तुम्ही स्वतः त्यांना सोडले होते. आता हे नाटक का करत आहात? शिवानीने रागाने आपली बॅग बेडवर फेकली. हे नाटक नाही शिवानी, ही माझ्या अंतःकरणाची हाक आहे. तू समजणार नाहीस कारण तू कधी प्रेम केलेलेच नाहीस. तू फक्त गरजा पूर्ण केल्या आहेस. मी कठोरपणे उत्तर दिले. प्रेम? जर मी तुमच्यावर प्रेम केले नसते तर तुमच्या या आजारी मनासोबत आत्ता तरी राहिले नसते. या सर्वाचा राहुलवर काय परिणाम होत आहे तुम्हाला अंदाज तरी आहे का? तो तुमच्यापासून घाबरू लागला आहे. शिवानीचे बोलणे माझ्या हृदयात बाणासारखे लागले. मी राहुलच्या खोलीत गेलो. तो आपल्या पुस्तकात गुंग झाला होता. मला पाहून तो एक क्षण थांबला, मग पुन्हा वाचू लागला. मी त्याच्या जवळ बसलो, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा, माझ्यावर नाराज आहेस का? मी प्रेमाने विचारले. नाही पप्पा, फक्त मला भीती वाटते जेव्हा तुम्ही रागवता किंवा जेव्हा तुम्ही विसरता. त्याने निरागसपणे माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे अगदी माझ्या आईसारखे होते. याच दरम्यान शिवानीने घरात बदल करायला सुरुवात केली. तिला वाटत होते की कदाचित घराचे वातावरण बदलल्याने माझी तब्येत ठीक होईल. तिने जुने सामान भंगारमध्ये काढायला सुरुवात केली. एके दिवशी जेव्हा मी ऑफिसातून आलो तेव्हा पाहिले की अंगणात तो जुना बॉक्स उघडा पडला आहे. शिवानी त्यातून आईचे जुने कपडे काढून एकीकडे फेकत होती. शिवानी, तू काय करत आहेस? मी मनाई केली होती ना की या बॉक्सला हात लावू नकोस. मी ओरडलो. रोहन, हे भंगार आहे, यातून वास येतो. मी नवं कपाट बनवत आहे. आपल्याला या जुन्या सामानाची गरज नाही. शिवानीने निष्काळजीपणे म्हटले आणि एक साडी जमिनीवर फेकली. माझं रक्त उकळलं, पण मी शांत राहिलो. मी वाकून ते कपडे उचलू लागलो. तेच जुने कपडे, त्या साध्या साड्या. अचानक माझी नजर एका साडीवर पडली जी अगदी खाली दबलेली होती. तिचा रंग उडून गेला होता, पण तिच्या थरात काहीतरी लपलेले होते. मी ती उचलली. ती विचित्रपणे जड वाटली. माझी बोटे थरथरू लागली. मी कपड्याचा थर उघडला तेव्हा माझे भानच हरपले. त्याच्या आत एक छोटीशी चामड्याची पर्स शिवलेली होती. मी लगेच ती काढली आणि आपल्या खोलीत आलो. शिवानी बाहेर मजुरांना सूचना देत होती. तिला माहीत नव्हते की मी काय शोधून काढले आहे. मी थरथरणाऱ्या हाताने त्या पर्सची शिवण उघडली.
त्याच्या आत काही जुने नोट्स निघाले, कदाचित आईच्या आयुष्यभराची जमापुंजी. पण त्यांच्यामध्ये एक लिफाफा होता, ज्यावर निळ्या शाईने लिहिले होते, रोहनसाठी. माझे हृदय जोर जोरात धडकू लागले. मला वाटले माझी छाती फाटेल. हे आईचेच अक्षर होते, तेच थरथरणारे शब्द, तेच अक्षर, जसे तिने कधी माझ्या शाळेच्या कॉपीवर लिहिले होते. मी लिफाफा उघडण्याचा प्रयत्न केला, पण हिंमत साथ देत नव्हती. मला वाटले जणू त्याच्या आतून आईच्या हुंदक्या ऐकू येत आहेत. यात काय लिहिले असेल? काय तिने मला शाप दिला असेल, किंवा एखादी शेवटची तक्रार? बाहेर ढग गरजत होते, तीच काळी रात्र, तोच पाऊस जो मनाला घाबरवतो. मी खिडकीतून बाहेर पाहिले. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जणू मला विचारत होता की तू तिला कुठे सोडलेस. शिवानी खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तीच कठोरता होती. रोहन, कुठे गुंतला आहात? तिने विचारले. मी तो लिफाफा लगेच उशाखाली लपवला. मी शिवानीला याची माहिती होऊ देऊ इच्छित नव्हतो. अजून माझी हिंमत नव्हती तो वाचण्याची. मला वाटत होते की जणू ही चिठ्ठी उघडली की माझ्या आयुष्याची बाजी पूर्णपणे उलटे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी जेव्हा सगळे झोपले होते, तेव्हा मी हळूहळू ती चिठ्ठी काढली. खोलीत शांतता इतकी खोल होती की मला माझ्या श्वासांचा आवाजही हातोड्यासारखा वाटत होता. मी लिफाफ्याचा कोपरा पकडला. चिठ्ठीच्या आतून निघालेला कागद अश्रूंच्या डागांनी भरलेला होता. जशी माझी नजर पहिल्या ओळीवर पडली, तशी माझ्या पायांखालची जमीन निघून गेली आणि डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला. त्या चिठ्ठीत ते सत्य लिहिले होते, ज्याने माझ्या पश्चातापाला कधीही न संपणाऱ्या शिक्षेत बदलले होते. आईला सर्व माहीत होते. तिला ते सर्व आठवत होते, जे मी आणि शिवानी आपसात बोलत होतो. तिला फक्त आजार नव्हता, तर ती माझी परीक्षा होती. मी चिठ्ठी वाचायला सुरुवात केली, पण प्रत्येक शब्द माझ्या छातीमध्ये खंजिरासारखा उतरत होता. माझ्या प्रिय मुला रोहन, हे वाचताच माझा एक विचित्र हुंदका निघाला. माझी आई, माझी प्रिय आई. माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. त्यात लिहिले होते की माझ्या मुला, मी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत. तू मला दूर कुठेतरी सोडून येशील, याचा अंदाज मला तेव्हाच आला होता, जेव्हा एका रात्री तू शिवानीला म्हणत होतास की तू काळजी करू नकोस, मी तिचा काहीतरी उपाय काढेन. रोहन, आईचे हृदय तर असेच कमकुवत असते, पण त्या दिवशी मी स्वतःला दगड करून टाकले होते. मी जाणते की जेव्हा तू ही चिठ्ठी वाचशील, तेव्हा मी तुझ्यावर ओझं बनले असेल आणि तू त्या ओझ्याला उतरवून एखाद्या अनोळखी ठिकाणी फेकून येशील. मला झटके येतात आणि मला काही आठवत नाही, हे खरे आहे. पण माझे हृदय कधीही विसरत नाही की तू माझा तोच छोटा रोहन आहेस, ज्याला मी लोकांच्या घरात भांडी घासून आणि एक वेळची भाकरी खाऊन वाढवल्या. तुझा चेहरा मी भीतीच्या स्थितीतही विसरत नाही. जेव्हा तू बालपणी आजारी पडायचास, तेव्हा मी अनेक अनेक रात्री तुझ्या डोक्याजवळ जागून घालवायची. जर माझे अस्तित्व तुझ्या आनंदात अडथळा असेल, तर मी स्वतः तुझ्या सोबत येईन. मी तुला थांबवणार नाही. मी ती चिठ्ठी माझ्या छातीशी लावून घेतली. माझ्या आत प्रलय उफाळून आला होता. आईला सर्व माहीत होते. ती जाणून बुजून त्या कठीण प्रवासावर माझ्यासोबत निघाली होती, जेणेकरून तिचा मुलगा आनंदात राहील. मी तुला शाप देणार नाही रोहन, कारण आईच्या जिभेवर शाप येत नाही. पण माझे बोलणे लक्षात ठेव. नेहमी देवाला घाबर, कारण आईला सोडणाऱ्याला जग कधी शांततेने जगू देत नाही. मी तुझ्यावर नाराज नाही. फक्त एक प्रार्थना आहे की तुला कधी तो दिवस पाहावा लागू नये जो तू मला दाखवत आहेस. उद्या तुझी संततीही तुला असे सोडून जाणार नाही जसे तू मला सोडून आलास. त्या क्षणी मला माझ्या मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवली. मी वळून पाहिले. माझा मुलगा राहुल दारात उभा होता. त्याच्या निरागस चेहऱ्यावर असं गांभीर्य आणि दुःख होतं की ते त्याच्या वयापेक्षा खूप जास्त होतं. पप्पा, तुम्ही का रडत आहात? काय तुम्हालाही आजीसारखा झटका आला आहे? राहुलने जवळ येऊन निरागसपणे विचारले. मी त्याला मिठी मारू इच्छित होतो, पण तो एकदम मागे सरकला. त्याच्या डोळ्यात असा प्रश्न होता
ज्याने माझ्या आत्म्याचे तुकडे तुकडे केले. पप्पा, एक गोष्ट विचारू? जेव्हा तुम्ही वृद्ध होऊन जाल आणि तुम्हाला भीती वाटू लागेल, तेव्हा मीही तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर सोडून येईन ना. आणि मग आम्ही आमचे घर बदलू, जेणेकरून तुम्हाला आमचा शोध लागू नये. मी सर्व ऐकले होते पप्पा. तुम्ही मम्मीला म्हणत होता की आजी आता ओझं बनली आहे. आपल्या 7 वर्षांच्या मुलाच्या तोंडून हे ऐकून मी थक्क झालो. मी मोठा होत आहे पप्पा. मी तुमच्याकडून सर्व शिकत आहे की आपल्या आई वडिलांसोबत काय करायचे. राहुलचे हे शब्द नव्हते, ते जळते निखारे होते जे त्याने माझ्या काळजावर ठेवले होते. नाही राहुल, असे म्हणत नाही बेटा. माझा अर्थ तो नव्हता. माझ्या ओठातून मोठ्या कष्टाने हे शब्द निघाले, पण ते शब्द माझी साथ देत नव्हते. का पप्पा? तुम्हीही तर हेच केले होते ना. आजीचा हात सोडून दिला होता. मी तो दिवस पाहिला होता जेव्हा तुम्ही परत आलात आणि मम्मी खूप आनंदी होत होती. मी तुमचा मुलगा आहे. मीही तेच करेन जे तुम्ही केले. राहुल हे म्हणून खोलीतून बाहेर निघून गेला आणि मला असं वाटलं जणू त्याने मला माझीच प्रतिमा दाखवली. माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं होतं. पश्चाताप जणू जखमेप्रमाणे माझ्या रक्तात पसरत होता. मी वेड्यासारखा उठलो आणि शिवानीकडे वळलो, जी अजूनही तिथे उभी तमाशा पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीची रेषा स्पष्ट दिसत होती. पाहिले शिवानी, हे तुझे संगोपन आहे. तू माझ्या निरागस मुलाच्या मनात विष भरले. तू माझ्यापासून माझी आई हिरावली आणि आज माझा मुलगा माझ्यापासून माझे भविष्य हिरावत आहे. तू म्हणाली होतीस ना की आपण शांततेत राहू. पहा, या घरात किती शांतता आहे. मी राग आणि दुःखाने ओरडलो. रोहन, शुद्धीत या. हे सर्व तुम्ही स्वतः करत आहात. मी तर फक्त तुम्हाला सल्ला दिला होता. शिवानीही ओरडली. शांत बस, माझ्या नजरेआड हो. तुझ्यामुळे मी माझ्या आनंदाची विक्री केली. आजपासून माझा आणि तुझा काही संबंध नाही. जर तू माझ्या आईला स्वीकारू शकत नाहीस तर मी आता जातो आहे. मी तिला शोधून आणेन, नाहीतर कधी परत येणार नाही. मी तिला धक्का दिला आणि घराबाहेर निघून गेलो. मी सरळ समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. आज समुद्राचा गोंधळ टोमण्यासारखा माझ्या कानांना आदळत होता. रोहन, तुझी आई कुठे आहे? लाटा जणू मला प्रश्न विचारत होत्या. मी वाळूवर गुडघ्यावर बसलो आणि रडू लागलो. आई, मला माफ कर. मी गुन्हेगार आहे. मी राक्षस बनलो होतो. मी अनेक आठवडे पुन्हा त्याच रस्त्यांवर घालवले. एकदा पुन्हा प्रत्येक वृद्धाश्रम, प्रत्येक हॉस्पिटल आणि प्रत्येक मंदिरात शोध घेतला, जिथे लावारीस लोक एकटे राहतात. मी स्वतः वेडा बनलो होतो. माझे कपडे घाणेरडे झाले होते. दाढी वाढली होती आणि मला ही मानसिक दबावामुळे झटके येऊ लागले होते. मी रस्त्यावर चालता चालता थांबत असे आणि लोकांसमोर हात जोडून विचारत असे की काय तुम्ही माझ्या आईला पाहिले आहे? तिने सुती साडी घातली होती. ती मला शोधत असेल. लोक मला वेडा समजून ढकलून देत किंवा दया येऊन एखादा सिक्का माझ्याकडे फेकत. एक दिवस एका सामाजिक केंद्राच्या ऑफिसातून माहिती मिळाली की एक वृद्ध महिला त्यांच्या वृद्ध आश्रमात आहे, ज्यांना काही वर्षांपूर्वी समुद्राजवळून आणले होते. माझे हृदय जोर जोरात धडकू लागले. जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा एका मोठ्या हॉलमध्ये खूप वृद्ध लोक आपल्या पाळीची वाट पाहत होते. एक दूरच्या कोपऱ्यात ते अस्तित्व भिंतीला टेकून बसले होते, ज्यांची ओळख माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात बसली होती. आई. मी हुंदके देत तिच्या पायांवर पडलो. आईने हळूहळू डोके वर केले. तिच्या डोळ्यात ती जुनी ओळख नव्हती, तर खोल अनोळखीपणा आणि दुःख होते. तू कोण आहेस मुला? माझा रोहन कुठे आहे? तो येणार आहे. त्याने सांगितले होते की तो माझ्यासाठी खायला घेऊन येईल. त्याने माझा हात चुकून सोडला होता ना. त्या निरागस शब्दाने माझ्या छातीमध्ये खंजीर उतरवलं. आई, मीच आहे तुझा रोहन, तुझा तोच कमनशिबी बेटा. मला माफ कर. मी तुला घ्यायला आलो आहे. आता आपण कधीही वेगळे होणार नाही. आईने माझा हात झटकून दिला. नाही, तू तो नाही. माझा रोहन खूप चांगला होता. तो माझा फोटोही सांभाळून ठेवत होता. तो मला कधी सोडू शकत नाही.
तू इथून जा. मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे. मी तासनतास तिच्या पायांवर पडून रडत राहिलो, माफी मागत राहिलो. वृद्ध आश्रमाच्या प्रशासनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. शेवटी जेव्हा मी तळमळून तिचा पदर धरला आणि आपल्या आयुष्याची शपथ दिली तेव्हा तिच्या डोळ्यात एका क्षणासाठी चमक आली. तिने थरथरणाऱ्या हातांनी माझे डोके कुरवाळले. तो क्षण असा होता जणू तळपणाऱ्या दुपारमध्ये कोणीतरी थंड पाणी ओतले. मी आईला परत घरी आणली. ती खूप शांत राहते. मी तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो, तिचे पाय दाबतो, माझ्या हातांनी जेवण खाऊ घालतो. शिवानी आता घरात एक सामानासारखी राहते. ती आईसमोर नजर उचलू शकत नाही कारण राहुल आता तिच्याशी बोलतही नाही. माझा मुलगा आपल्या आईचा द्वेष करतो कारण तिने त्याच्या आजीसोबत जे केले ते राहुलच्या त्या छोट्या हृदयावर एक खोल जखम बनली आहे. आई वडील जेव्हा वयामुळे कमकुवत होतात आणि कधी कधी लहान मुलांसारखे हट्टी होतात तेव्हा ते ओझं नसतात. उलट तो काळ आपल्या कर्मांना सुधारण्याची आणि त्यांची मनापासून सेवा करण्याची सोन्यासारखी मौल्यवान संधी असते. जी संतती या परीक्षेत नापास होते ती जगात कितीही यशस्वी झाली तरी आतून नेहमी रिकामी आणि अपयशीच राहते. मी आजही जेव्हा आईला झोपलेलं पाहतो तेव्हा ती चिठ्ठी आठवते आणि माझे अस्तित्व लाजेच्या अग्नीत जळू लागते. पश्चाताप कदाचित कधीही संपत नाही, फक्त माणूस त्यासोबत जगायला शिकतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात ते देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर मुळे, समृद्धी हॉस्पिटल, अर्धांगवायू उपचार केंद्र. आमचं पॅरालिसिसचं हॉस्पिटल आहे. पॅरालिसिसच्या हॉस्पिटलमध्ये मी अमृत ज्यूस वापरतो, रियांश अमृत ज्यूस. तर माझ्या प्रत्येक पेशंटला मी रियांश अमृत ज्यूस देत असतो. मला महिन्याला जवळपास 100 ID लागतात. तर मी प्रत्येक पेशंटला देतो. आपण ह्या आजी आहे, त्यांना पॅरालिसिस झालेलं होतं. ज्यावेळेस आमच्याकडे आणलं होतं अक्षरशः उचलून आणलं होतं 4 लोकांनी त्यांना, आणि अमृत ज्यूस वगैरे आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना दिलं. आज पेशंट चालतंय आणि खूप चांगलं झालेलं आहे. आपण त्यांच्या नातेवाईकाला देतो. दादा नमस्कार. बरं, काय नाव तुमचं? बरं, त्यांना पॅरालिसिस झालता. ज्यावेळेस आणलं होतं कसं आणलं होतं? उचलून आणलेलं होतं. बरं, आता हे औषध दिले आणि त्यांनी आता आजीचं कशी तब्येत आहे? आता पहिले चालता येत नव्हतं, आता आता चालता येतं, थोडं बोलता पण नाही येतं त्यांना. बरं, पहिले काहीच येत नव्हतं. उठून दाखवा, थोडं चालून दाखवा. मित्रांनो, आपण रियांश अमृत ज्यूसचा जे रिझल्ट बघितला तर पेशंट अगोदर आणलं होतं, उचलून आणलं होतं अक्षरशः जोळीमध्ये. 1 महिना 2 महिन्यामध्ये ते स्वतः चालताय. आता खूप छान असा रिझल्ट आलेला आहे.